तर आपल्याकडे आहे इयत्ता 7वीचा समाज अभ्यास हा जो पेपर आहे तो पूर्णचे पूर्ण आज आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण जी प्रथम सत्र जी 2023 आणि 24ची होणार आहेत लेखी परीक्षा इयत्ता 7वीची समाज अभ्यास हा जो पेपर असणार आहे 50 गुणाचा तो आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर आपण इथे पहिला प्रश्न पाहूया. योग्य जोड्या जुळवा 2 गुणाचा प्रश्न असणार आहे आणि योग्य जोड्या जुळवा हा सुद्धा 2 गुणाचा प्रश्न असणार आहे. इथे आपल्याला दिलेले आहेत संत आणि इथे दिलेले आहेत गाव. तर संत तुकाराम कोणत्या गावाचे होते ते आपल्याला लिहायचं आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत नामदेव अशा प्रकारे आपल्याला जोड्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर आपण इथे पाहूया राजसत्ता आणि राजधानी. तर इथे राजसत्ता दिलेली आहे त्याची राजधानी कुठली आहे ती आपल्याला पाहायचं आहे. विजयनगरची राजधानी कुठली आहे ती आपल्याला पाहायचं आहे. बहमनी आणि मुघल आणि यादव अशा प्रकारे आपल्याला जोड्या जुळवा आपल्याला पूर्ण करायचं आहेत. त्यानंतर आपण पाहूया की नावे लिहा फक्त 3. आपल्याला 4 देण्यात आलेले आहेत 3 लिहायचे आहे. 3 गुणाचा प्रश्न आहे म्हणजेच प्रत्येकी 1 गुणाचा प्रश्न असणार आहे. त्याच्यात पहिलं पाहूया. बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता तो आपल्याला लिहायचा आहे. गुजराती भाषेचे आद्य कवी ते आपल्याला लिहायचं आहे. स्वराज्याची पहिली राजधानी आणि 8 खात्यांचे मंडळ. तर याच्यातले आपल्याला कुठलेही 3 येत असेल तर ते आपण 3 लिहूया आणि जर 4 येत असेल तर आपण 4 लिहूया. तर त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पाहूया. योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा. आपल्याला रिकाम्या म्हणजेच आपल्याला ऑप्शनसुद्धा दिलेत आलेले आहे. प्रश्न आहेत. आग्र्याहून परत येताना शिवाजी राजांनी संभाजी राजांना कोठे सुरक्षित ठेवले होते. मथुरेत, दिल्लीत, वाराणसीत की झाशीत अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. तर त्या ऑप्शनला आपल्याला योग्य ऑप्शनला गोल करायचं आहे. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेले आहेत गोल करा. तर आपल्याला जे ऑप्शन आहे त्याला गोल करायचं आहे. तर दुसरा आहे त्याच्यातला सर्वात लहान परगणा कोणता. तर पुणे, चाकण, इंदापूर आणि शिळवळ. तिसरं आहे होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. विष्णुवर्धन, राजराज पहिला, भिल्लम पाचवा आणि हरिहर अशा प्रकारे ऑप्शनसुद्धा आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला स्वतः लिहायची आहे. आपण प्रश्न देत आहोत. आपण जे हे प्रश्न देत आहोत ते स्वतः त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर याचा अभ्यास करायचा आहे आणि प्रथम सत्र परीक्षेमध्ये आपल्याला कामाला येणार आहेत. तर प्रश्न आहेत. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणाचा प्रश्न आहे. 3 प्रश्न दिलेले आहेत. आदिलशाहीने सिद्दी जोहरला कोणता किताब दिला होता. दुसरा आहे कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगणाऱ्या 2 संतांची नावे आणि स्वराज्य म्हणजे काय. तिसरा प्रश्न पाहूया. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणाचा प्रश्न आहेत म्हणजेच फक्त 2 आहे म्हणजे 2 गुणाचे प्रश्न आहेत. आपल्याला 3 प्रश्न देण्यात आलेले आहेत त्याच्यातले आपल्याला फक्त 2 लिहायचे आहेत. तर पहिला आहे ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासातून आपल्याला कोणती माहिती मिळते ते आपल्याला लिहायचं आहे. आणि जावडी जिंकल्याचे शिवाजीराजांना कोणते फायदे झाले आणि शिवरायांची पुरंदराचा तह का केला. तर अशा प्रकारे 3 प्रश्न आहेत त्याच्यातले आपल्याला 2 लिहायचे आहेत. तर आपण पाहूया. ओघ तक्ता पूर्ण करा 4 गुणाचा असणार आहे. तर आपण तो पाहूया की शिवरायांची लष्करी व्यवस्था. तर इथे आलेलं आहेत घोडदळ. तर इथे काय येणार आहे तर येईल आपलं जे असणार आहे ते. त्यानंतर त्याच्यातून 2 भाग पडतात. एक हवालदार आणि दुसरं असेल आणि घोडदळमध्ये 2 भाग पडतील. अशा प्रकारे ते आपल्याला पूर्ण करायची आहे. जर आपण जो एक ओघ तक्ता पूर्ण केला तर आपल्याला 2 गुण भेटणार आहेत म्हणजेच अर्धा म्हणजे 2 गुणाचा एक ओघ तक्ता आहे. दुसरा ओघ तक्ता आपण पाहूया की शहाजी राजांची जहांगीर असलेले परगणे आपल्याला लिहायचे आहेत 4. तर 4 आपण 2 लिहिली तर आपल्याला 1 मार्क भेटेल आणि 4चे 4 लिहिली तर आपल्याला 2 गुण भेटणार आहेत. त्यानंतर आपण पुढे सरकूया. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. आपल्याला रिकाम्या जागे दिलेल्या आहेत आणि आपल्याला शब्दसुद्धा दिलेले आहेत म्हणजेच ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत. 3 गुणाचा आहे. डॅश डॅश यांना भारतीय संविधानाने शिल्पकार म्हणतात कोण. तर त्याचं आपल्याला ऑप्शन वरती आहे ते योग्य ऑप्शन आपल्याला लिहायचं आहे.
आपल्या देशाचा डॅश डॅश हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. तिसरं आहे न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅशकडून होते. ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या ऑप्शननुसार आपल्याला प्रश्न रिकाम्या जागा पूर्ण करायची आहेत. त्यानंतर आपण पाहूया की खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात आपल्याला प्रश्न आलेले आहे 3 गुण. त्याच्यातला पहिला आहे प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय. दुसरा आहे संविधान निर्मितीसाठी किती कालावधी लागला. त्यानंतर शेषाधिकारी म्हणजे काय. तर एक जर आपण प्रश्न लिहिला याचं उत्तर तर त्याला आपल्याला 1 गुण भेटणार आहे. 2 जर आपण लिहिले तर 2, त्यानंतर 3 जर आपण पूर्ण केले तर 3. अशा प्रकारे 3 गुणाचा हा प्रश्न होता. त्यानंतर आपण पाहूया क प्रश्न 3 गुणाचा आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. तर आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. चूक की बरोबर, हे विधान चुकीचं आहे की बरोबर आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. बरोबर असेल तर बरोबर आणि चूक असेल तर चूक. अशा प्रकारे 3 देण्यात आलेले आहेत. तर आता आपण भूगोलाची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण पाहूया. भूगोल प्रश्न 5वा अ असेल आपल्याला की पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. फक्त 3 गुणाचा प्रश्न असेल. तर त्सुनामी म्हणजे काय, एका वाक्यात आहे. हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात. तिसरा प्रश्न आहे पशुपालन व्यवसायात कोणते प्राणी पाळले जातात. आणि चौथा आहे गवताळ प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक राहतात. 4 प्रश्न देण्यात आलेले आहे. त्याच्यातले आपल्याला फक्त 3 लिहायचे आहे. एक प्रश्न 1 गुणासाठी असणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहूया ब प्रश्न रिकामा जागी कंसातील योग्य शब्द निवडून भरा. आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत आणि हे शब्द आपल्याला योग्य ठिकाणी भरायचे आहेत रिकाम्या जाग्यात. हे म्हणजेच आपलं उत्तर असेल, म्हणजे ते योग्य प्रकारे आपल्याला लिहायचे आहेत. 3 गुणाचा प्रश्न आहेत. पहिला आहे लाटेच्या उंच भागाला डॅश डॅश म्हणतात. त्यानंतर बाकीचे प्रश्न आपण पुढच्या पेजेसवर पाहूया. ह्या पेजेसवर आपल्याला देण्यात आलेले आहे की दुसरा प्रश्न हवा उंच गेल्यावर डॅश डॅश होते. तिसरा प्रश्न आहे वाऱ्यांचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा डॅश डॅश या परिणामात मोजला जातो. तर ऑप्शन आपल्याला पाहायचे आहेत आणि उत्तरं लिहायची आहे. क प्रश्न आहेत पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 3 गुणाचा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न आहे चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. दुसरा आहे भरती ओटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होते. म्हणजेच आपल्याला हे चूक की बरोबर लिहायचे आहे. 3 गुणाचा प्रश्न आहे. 6वा प्रश्न अ 2 नावे लिहा. तर सूर्यग्रहणाचे प्रकार 2 प्रकार आपल्याला लिहायचे आहेत. वाऱ्यांचे 2 प्रकार, मुख्य ऋतूंचे 2 प्रकार. त्यानंतर आपण ब प्रश्न पाहूया आकृती काढा व नावे लिहा. सूर्यग्रहण कशा प्रकारे होते त्याची आपल्याला आकृती काढायची आहे. मार्क असेल 3 मार्क्स असणार आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण पाहूया फरक स्पष्ट करा. भरती व ओटी आणि सूर्यग्रहण व चंद्रग्रहण कुठलेही एक लिहायचे आहेत, फक्त 1. 3 गुणाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे ही जी आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे इयत्ता 7वीची प्रथम सत्र 2023-24 समाज अभ्यास, अशा प्रकारे आपण पूर्णच्या पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पाहिलेले आहेत. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.